आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। अनिल देशमुख यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा खळबळजनक आरोप। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केला आहे। फडणवीस यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध असलेला समित कदम नावाचा व्यक्ती मी गृहमंत्री असताना माझ्या घरी आला आणि त्याने माझ्याकडे इन्व्हॉल्व दिले, त्यामध्ये काही प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास सांगितले। मी जर सही केली असती तर उद्धव ठाकरे अडचणीत आले असते आणि आदित्य ठाकरे जेलमध्ये असते, मात्र मी सही केली नाही, असा गौप्यस्फोट देशमुख यांनी केला। देशमुखांच्या या आरोपांनी फडणवीसांचा पाय खोडात जाण्याची शक्यता आहे। देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाचे खुलासे केले। यावेळी त्यांनी कदम आणि फडणवीस यांचे काही फोटोसुद्धा मीडियासमोर आणले। कदम हा फडणवीस यांच्या जवळचा माणूस आहे, त्यामुळेच कदम साधा नगरसेवक नसतानाही त्याला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे, असे देशमुख म्हणाले। राज्याचा गृहमंत्री असताना कदम हा अनेक वेळा मला भेटायला आला होता। लिफाफा घेऊन तो माझ्याकडे आला होता। त्यातील प्रतिज्ञापत्रावर मला स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला जात होता। मी जर तेव्हा सही केली असती तर विनाकारण उद्धव हे प्रचंड अडचणीत आले असते आणि आदित्य तर जेलमध्येच गेले असते। ठाकरे सरकारसुद्धा तेव्हाच कोसळले असते, मात्र ती दबावाला बळी न पडता सही केली नाही। राजकीय नेत्यांच्या मुलाला खोट्या आरोपात अडकवता येईल या प्रकारचा प्रयत्न 3 वर्षापूर्वी फडणवीसांनी केला, असे देशमुख म्हणाले। 3 वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे 5-6दा पाठवलं। एकदा तो माझ्याकडे सील्ड एन्व्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेव्हिट करून द्या। आणि त्या ॲफिडेव्हिट मध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं, ॲफिडेव्हिट करून द्यायचं। तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एन्व्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं, तो माणूस होता सुमित कदम मिरजचे। त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जर सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील। त्यांचे अतिशय घरगुती संबंध, त्याची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना सुद्धा फोटो आहे। समित कदमची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना, त्याचबरोबर अनेक त्यांचे फोटो आहेत। देवेंद्र फडणवीस यांचे समित कदम हे अतिशय जवळचे आणि त्यांनीच त्याला, समित कदम हा साधारण कार्यकर्ता, नगरसेवक सुद्धा नाही, देवेंद्र फडणवीसनीच त्याला वाय सुरक्षा दिली। आता इतका जवळचा हा इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने वाय सुरक्षा दिली? हा झाला मुद्दा एक। तुम्ही मिरज, सांगली त्या भागात जर चौकशी केली तर कोणी तुम्हाला सांगेल की समित कदम आणि देवेंद्र फडणवीसचे काय संबंध आहे। विषय राहिला दुसरा की ज्या पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला, उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये फसवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे, पण त्यांच्या मुलाला आदित्य, 3 वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते, तर अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलगा पार्थ, म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला। आणि मी वारंवार सांगत नाही, पण मी जर 3 वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ॲफिडेव्हिट करून दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते, आदित्य ठाकरेला या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं। अशा पद्धतीनं लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीच्या घाणेरड्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला। एक तो जेल में जाओ या बीजेपी में आओ, हेच यांचं धोरण होतं।
आणि आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीने माझ्यावर पहिला प्रयोग झाल्यानंतर तो यशस्वी झाला नाही, म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेवर केला, तो यशस्वी झाला. तिसरा प्रयोग अजितदादांवर केला, तो यशस्वी झाला. आणि माझ्यावर प्रयोग जर केला असता, माझ्यावर जो प्रयोग केला तो 3 वर्षापूर्वी यशस्वी झाला असता, तर तेव्हाच उद्धवजी ठाकरे यांचं सरकार पडलं असतं. तुम्ही आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ते आवाहन दिले की अनिल देशमुख यांनी पुरावे सादर करावे, त्यानंतर मी माझ्याकडे असलेल्या क्लिप्स पण सगळ्या सादर करेन. काय नक्की हा क्लिप्सचा विषय आहे? ऐसा है, अभी बात निकलेगी तो दूर तक जाएगी. जोरों का झटका धीरे से, सब आपके सामने धीरे धीरे आएगा. का देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की क्लिप्स आहेत, त्यांच्याकडे अनेक क्लिप्स आहेत, तसं स्पष्ट मराठीमध्ये उत्तर. योग्य वेळेस सगळं बाहेर येईल. अरे धमकी बिमकी मी घाबरत नाही, मला कोण धमकी नाही. अनिल देशमुख गृहमंत्री होते, त्यांच्या परवानगीशिवाय येऊ शकत नव्हते. समीत कदम काळा आहे की गोरा आहे मी कधी व्हिडिओ क्लिपिंग दाखवली तेव्हा काय बोलला होता ते समजेल ना सगळं. ठीक आहे. उशीर केला तुम्ही. फोटो